मॅचेस सुरू होत आहेत. अगदी 11:55 पहिला चेंडू पडेल आणि तिथून पुढे 20 मिनिटे मोजली जातील पहिल्या सत्रासाठी. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय भावेश आगिवले. खरं तर आपण बघतोय हायवे एंड कडून तो मारा करेल. सलामीची जोडी मैदानावरती. पोएंजे टीम भातान टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा यार. पहिला चेंडू खरं तर बीट होतोय फलंदाज सरळ विसावला. तो विकेट किपरच्या हातामध्ये. रोहित पाटील डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला आपण रोशन भोईरला बघतो आणि पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय तो भावेश आगिवले, ज्यानं पहिला चेंडू टाकला निर्धाव. पॉवर प्लेचे षटक. दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, एक असेल अगदी लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध. तसं पाहायला गेलं तर मैदान मोठं आहे आणि दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटना फटका खेचलाय. फटका वेगवान आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली जात आहे आणि या दुहेरीच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो फलंदाज रोहित पाटील. 2 धावा लागतायत त्या धावफलकावरती. मेडिकल किट मैदानावरती घेऊन जायचंय. हलकासा क्रॅम्प त्या ठिकाणी दिसून येतोय गोलंदाज भावेश आगिवले या गोलंदाजाकडे. खरं तर आज आपण बघतोय 5 संघ पुढे आलेले आहेत आणि त्यामधून हा पहिला सामना. मेगा फायनलचा दिवस आहे. खरं तर प्रत्येक टीम इथून पुढे प्रयत्न करेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ट्रॉफीचा चॅम्पियन संघ बनायचा आहे आणि त्यासाठी ही पहिली लढत आजच्या दिवसातील पाहायला मिळते. सकाळच्या मी तर म्हणेन प्रहारालाच खरं तर नशिबाचे दरवाजे खुले झाले ते लाडिवली टीमसाठी. कारण इथून पुढे जो संघ परास्त होईल ना, त्यांचा दिवस तसं पाहायला गेलं तर त्यांना भरपूर काळ प्रतीक्षा करावी लागेल ट्रॉफी घेण्यासाठी आणि जे जिंकतील ते कायम या स्पर्धेत राहतील. आणि त्यासाठीच आपण बघतो की लाडिवली टीमला अगदी महत्त्वपूर्ण बायची चिठ्ठी जी होती ती प्राप्त झालेली आहे. ते सुपर 3 मध्ये पोहोचलेत आणि इथून पुढे ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल या सुरुवातीच्या 2 मॅचेसमध्ये तो संघ असेल थेट मेगा फायनलमध्ये. दोन धावा आहेत धावफलकावरती. 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय तो यंगस्टर पोएंजे या टीमनं. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते संजय 11 भातान या टीमला. 22 फुल टॉस चेंडू फक्त दिशा द्यायची होती आणि ते काम अगदी योग्य रीतीने करत असताना ठोकलाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. आजच्या दिवसातील या मॅच मधील पहिला चौकार. 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 6. भार्गव ठोंबरे खरं तर हातनोलीचे खूप चांगले गुणलेखक आणि त्यांनी फार महत्त्वाची भूमिका या स्पर्धेत बजावली. त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजे. ज्या ज्या वेळेला ही स्पर्धा असते ना त्या त्या वेळेला ते ॲज अ स्कोरर म्हणून काम बघत असतात आणि त्यांची भूमिका तब्बल 5 पर्वामध्ये खूप चांगली राहिली. त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजेत. इथे हा स्ट्रोक बॅटच्या आतली काढा घेतले, मागच्या बाजूला आलाय, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला पण चेंडूची फेक थोडीशी सुमार होते आणि त्या कारणास्तव मिळते एक धाव. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे वाटचाल करेल. 7 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 7 धावा आहेत धावफलकावरती. वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी 2025 हे शानदार पर्व. तब्बल 6वा दिवस या स्पर्धेचा. आज अंतिम दिवस आहे. 5 दिवस अगदी या 5 संघांनी गाजवला. 5 संघ पुढे आले. किमान एका ट्रॉफीचा ते हकदार असतील. पण इथून पुढे आजचा दिवस खास असेल कारण जो जिंकेल तो चॅम्पियन होण्याची स्वप्न इथून पुढे बघणार आहे या स्मृती ट्रॉफी 2025 मध्ये. पहिलं षटक सुरू आहे. भावेश आगिवले पंचांच्या अगदी उजव्या बाजूने मारा करतोय. बॅकफुटला आले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर होता. चेंडूने वाटचाल केले. थर्डमॅन आणि फाईन लेगच्या मधून लॉंग स्टॉपला येतोय हा चौकार. 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11. चांगली सुरुवात आहे. पहिला चेंडू खरं तर निर्धाव आला होता. असं वाटलं की टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यावरती गोलंदाज सफल कामगिरी करेल
पण तदनंतर एक डबल आली, 2 चौकार 1 सिंगल येताना अद्यापर्यंत आपण बघतो या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. बिनबाद 11 अशी सावध सुरुवात पाहायला मिळते ती संजय 11 भातान या टीमची. नो लुक, क्या बात आहे. रोशन भोईर आपली गुणवत्ता सादर करतोय. चेंडू खराब नव्हता पण त्याला बनवलं. फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, नजाकत होती या फटक्यामध्ये. गोलंदाजाच्या गतीचा वापर करणारा हा स्ट्रोक आणि धावा देऊन जातोय 6 धावांच्या बरोबरीने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये बिनबाद 17. आश्वासक सुरुवात आहे. चेंडू द्या मैदानावरती. दोन चेंडू चॉईस करून ठेवायचे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 17 संजय 11 भातान टीमची. टॉस जिंकला होता खरं तर पोइंटच्या टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय, पण हा निर्णय पहिल्या षटकातच चुकीचा ठरवलाय. तो रोशन भोईर आणि साथी फलंदाज रोहित पाटील या सलामीच्या जोडीनं. तब्बल 17 धावा कुठल्या गेल्यात. इथून पुढे कमबॅक करावा लागेल. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय रसिक मते. अनुभवी गोलंदाज आहे, भरपूर अनुभव या गोलंदाजाकडे आहे आणि त्याला मात्र कमबॅक करावा लागेल पोइंटच्या टीमसाठी. आउटसाइड ऑफ स्टंप. खरं तर सरळ चेंडू जाऊन विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती केली जात आहे. तिसरे पंच मैदानावरती मागणी करण्यात आलेली आहे. मी विनंती करतोय लाईव्ह स्क्रीन वरती तपासणी केली जाईल. इथे हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न झाला, संपर्कच होत नाहीये. अगदी ब्लाइंड स्ट्रोक होता. कमबॅक करण्यासाठी आलाय तो गोलंदाज रसिक मध्ये, पण इथे मात्र आपण बघतो की 2 चेंडू त्यानं अगदी सफलतापूर्वक निर्धाव टाकलेत. धावफलक स्थिरावलंय ते 17 या धावसंख्येवरती. पंच इथे हा स्ट्रोक कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फटका. षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 23. धावा आहेत त्या धावफलकावरती. फुलरलेत सरळ बॅटनं खेचला. एलिव्हेशन चांगलं या फटक्यामध्ये. लॉंग ऑन सीमा पार येतोय. लॉंग वे. अजून एक षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29. 29 धावा आहेत धावफलकावरती. सुरुवातीचे 2 चेंडू भलेही निर्धाव आले असतील, पण तदनंतर आपण बघतोय लगातार 2 षटकार खेचत जी धावसंख्या होती ती कायम ठेवली भातान टीमसाठी रोहित पाटील या फलंदाजानं. पहिल्या षटकात खूप चांगले स्ट्रोक लगावले खरं तर रोशन भोईरनं, आणि या षटकात सुरुवातीचे 2 चेंडू भलेही निर्धाव आले असतील, पण तदनंतर रसिक मते या गोलंदाजावरती हल्ला बोल करतोय हा फलंदाज रोहित पाटील. 29 धावा आहेत धावफलकावरती. सर्वोच्च धावसंख्या ज्या टीमच्या असेल सुरुवातीच्या 2 मॅचेसमध्ये त्या संघाला खरं तर
थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे आणि त्यासाठी आता कसोशीने प्रयत्न करेल ज्या पद्धतीची सुरुवात झाली बातान टीमकडून. 29 धावा आहे धावफलकावरती. पहिलं षटक महाग राहिलं भावेश आगिवले या गोलंदाजाचं. पॉवर प्लेचं षटक होतं. 17 धावा त्यानं खर्च केल्या. रसिक मध्ये कमबॅक करेल असं वाटलं होतं पण त्याच्याही 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार खेचत धावसंख्या वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो कायम पाहायला मिळतोय रोहित पाटील आणि रोशन भोईर या 2 फलंदाजांकडून. खूप चांगली बॅटिंग पेश केली अद्यापर्यंत. टॉस गमावला, पहिल्यांदा फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आणि प्रथम फलंदाजी करत असताना खूप चांगली सुरुवात आहे, आश्वासक सुरुवात पाहायला मिळते ती संजय 11 बातान या टीमकडून. फुलर लेंथ अजून एक खराब चेंडू टाकले जात आहेत आणि त्याचा खरपूस समाचार घेतोय तो फलंदाज रोहित पाटील. ठोकतोय लगातारचा तिसरा षटकार. 35 धावा आहेत त्या धावफलकावरती. चार षटकांची मॅच. दुसरा षटक सुरू आहे. रसिकचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागलाय पण चेंडूने ओलांडले सीमारेषा. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव आले असतील पण तदनंतर लगातार येत आहेत 4 षटकार आणि या 4 षटकारांच्या जोरावरती तब्बल दुसरं षटक समाप्त झाल्यानंतर संजय 11 बातान संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 41 या धावसंख्येवरती. मैदानावरती असेल ड्रिंक्स ब्रेक, पाणी पुरवलं जाईल. 2 षटकांचा खेळ संपला आणि बिनबाद 41 धावा आहेत त्या धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय भानुदास वाघमारे. ऑन साइडला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या ठिकाणी, रिकामं क्षेत्र शोधलंय आणि रोशन भोईरच्या बॅटमधून चौकारानं सुरुवात होते तिसऱ्या षटकाला. 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 45. चौकाराच्या बरोबरीने 45 पर्यंत पोहोचला आहे तो संजय 11 बातान संघ. खरं तर खूप चांगली सुरुवात आहे. पोंजे संघही तगडा आहे पण जर का जास्त धावा झाल्या तर धावांचा पाठलाग करताना कठीण स्थितीला सामोरं जावं लागेल ते यंगस्टार पोंजे टीमला. इथे स्ट्रोक. ऑन साइडला फटका सजवलाय. पुन्हा एकदा वेकेंड एरिया शोधलाय, गॅप मध्ये येतोय. अजून एक चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 49.
49 धावा आहेत धावफलकावरती. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय, आणि हा निर्णय आता कुठेतरी अंगलट येतोय अशी शंका आता निर्माण झाली ती पोहेंजे टीमच्या खेम्यामध्ये. कारण बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आणि या आमंत्रणाचा फायदा घेत खूप चांगली इनिंग पेश करतात हे दोनही फलंदाज. अजून एक चांगला स्ट्रोक, अनोख्या अंदाजात बॅटिंग सुरू आहे. अगदी चौफेर टोलेबाजी करतोय रोशन भोईर आणि त्यानं ठोकलाय लगातारचा तिसरा चौकार. धावसंख्या होतीये 53. या अगोदरच्या षटकात जर आपण पाहिलं तर लगातार 4 षटकार ठोकले होते ते रोहित पाटील या फलंदाजानं, आणि या षटकात जर आपण पाहिलं तर लगातार 3 चौकार ठोकत हे षटक पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे तो बातन टीमचा फलंदाज रोशन भोईर या फलंदाजाकडून. 50 अप. खरं तर 53 धावा लागत आहेत धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 4 षटकांची लढत आहे. 24 चेंडूचं एक सत्र, आणि हे मैदान तसं पाहायला गेलं तर या मैदानावरती सातत्यानं धावा होतात, पण इथे पहिल्यांदा बॅटिंग करताना जर का जास्त धावा झाल्या तर धावांचा पाठलाग करताना नक्कीच थोडा संकटात असेल तो यंगस्टर पोहेंजे संघ, कारण त्यांना कमबॅक करावा लागेल. किमान 70च्या आतमध्ये कसं रोखलं जाईल याकडे आता कटाक्ष टाकणं गरजेचं आहे. आपण नेहमी म्हणतो ना की धावा जमवण्यासाठी भरपूर पर्याय आहेत. 53 धावा आहे धावफलकावरती. खरं तर बाईज, लेग बाईज, सिंगल, डबल, चौकार, षटकार अशानं धावा होतात, पण धावा जर रोखायच्या असतील ना तर विकेटशिवाय पर्याय नसतो, आणि विकेट्स आल्या तरच धावा रोखल्या जातील. अन्यथा या मॅचमध्ये प्रचंड मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागेल ते यंगस्टर पोहेंजे या टीमला. प्रयत्न होता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा, फक्त संपर्क व्हायला होता हाच प्रयत्न होता, पण तसं काही घडलं नाही. आणि इथे मात्र आपण बघतोय की अखेर निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक करायचे, थांबवायचे कोणत्याही परिस्थितीमध्ये. 70च्या आतमध्ये रोखलं तर धावाही चेस होतील. सातत्यानं मैदानावरती धावांचा ओघ वाहताना आपण पाहिलाय. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय सध्या स्थितीत तरी चुकलाय, पण परतावं लागेल या मॅचमध्ये. महत्त्वाची मॅच आहे, डू ऑर डाय. खरं तर इथून जो परास्त होईल त्यांना थांबावं लागेल या स्पर्धेत. जरूर एक ट्रॉफी त्यांच्या वाट्याला असेल, पण प्रयत्न करावा लागेल की आम्हाला सुद्धा पुढे जायचं, चॅम्पियन बनण्याची स्वप्न बघावी लागतील. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण झाले का, पण पंच सांगतायत की थर्ड अंपायरकडे आपण जाऊयात. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट जरूर पाहायला मिळाली, पण अखेर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जात आहे. खूप चांगली स्पर्धा आहे. खरं तर लाडिवली संघ पोचलाय सुपर 3 मध्ये. यानंतर श्री समर्थ शिवप्रेमी खाणे आंबिवली नॉट आउट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट, आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 55. खाणे आंबिवली आणि त्यांच्या विरोधात यंगस्टर नारपोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. तिसरं षटक सुरू आहे. तब्बल 55 धावा आहेत त्या धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात आहे. सलामीच्या जोडीनं खूप चांगला खेळ अद्यापर्यंत साकारलाय. वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ खोपकर 5व्या पर्वामध्ये आपण आहोत, आणि यांच्या आठवणींना उजाला म्हणून स्मृती ट्रॉफी त्यांच्या नावाची आपल्याला पाहायला मिळते. फुलर लेन बॅकवर्ड क्षेत्राकडे खरं तर आपण बघतोय चेंडू निघाला होता. खूप चांगली फिल्डिंग झाली, पण चेंडूची फेक होणार तोपर्यंत फलंदाज परतले होते. एष्ट्यांना चेंडू लागला नाही. विकेटसाठी आता जंग पछाडलं जात आहे खरं तर पोहेंजे टीमकडून. सफल षटक खरं तर तसं पाहायला गेलं तर म्हणता येईल, कारण सुरुवातीला 3 चौकार आले होते. असं वाटलं की हे षटक पुन्हा 20-25 धावसंख्येचं होईल, पण तदनंतरच्या 3 चेंडूवरती केवळ 2च धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या स्थिरावली ती बिनबाद 55 या धावसंख्येवरती. या अगोदरच आपण उल्लेख केलाय की कोणत्याही परिस्थितीमध्ये 70च्या आतमध्ये जर का रोखलं तर धावाही चेस होतील. हे मैदान फलंदाजीला भरपूर पोषक, आणि विशेषतः सकाळच्या सत्रात भरपूर धावा होताना आपण बघतोय. तगडी बॅटिंग ऑर्डर तसं पाहायला गेलं तर पोहेंजे टीमकडे सुद्धा आहे, पण तितके चांगले गोलंदाज भातान टीमकडे सुद्धा आहेत, आणि त्याचा विचार करता धावा रोखण्याचाच प्रयत्न इथून पुढे करावा लागेल या मॅचमध्ये कायम राहायचं असेल तर यंगस्टर पोहेंजे या टीमला. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. रमेश भोईर गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. कांड्रोली विलेज एंड कडून ते अगदी मारा करण्यासाठी सज्ज असतील पंचांच्या डाव्या बाजूनं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजीसाठी आलेत रमेश भोईर. स्ट्रायकर एंडला असेल रोहित पाटील.
पहिला चेंडू आणि षटकारानं स्वागत केलंय. हे दोन फलंदाज जणू काही हेच सांगतायत कोणताही गोलंदाज येऊ देत आम्ही स्वॅक्सेस स्वागत करणार आणि या षटकारानं स्वागत केलंय. ते रमेश भोईरचं धावसंख्या होतीये 61. लगातार 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकलेत ते रोहित पाटील या फलंदाजानं. अगोदरच्या षटकात त्याच्या वाट्याला बॅटिंगच आली नाही. नॉन स्ट्रायकर एंडला ते फलंदाजीच्या प्रतीक्षेत राहिले. त्या अगोदरच्या षटकात लगातार 4 षटकार त्यानं खेचले होते आणि इथे लगातारचा 5वा षटकार मात्र या षटकातील पहिल्या चेंडूवरती ठोकतोय तो रोहित पाटील हा फलंदाज. खूप चांगली बॅटिंग. 61 धावा आहेत धाव फलकावरती. रमेश भोईर अनुभव भरपूर आहे. अनुभवाचा वापर करावाच लागेल. आपण सातत्यानं उल्लेख करतोय जी सुरुवात खराब झाली ना परतायचं असेल या मॅचमध्ये 70च्या आतमध्ये ठेवणं गरजेचं असेल. त्यापेक्षा जास्त धावा डोईजड होतील धावांचा पाठलाग करताना. आलाय 6वा. घुटणे टेकलेत. आडव्या बॅटना फटका खेचलाय आणि रोहित पाटीलने ठोकलेत. लगातार 6 चेंडूवरती 6 षटकार. धावसंख्या होतीये 67. धावा आहे धाव फलकावरती. खरं तर खूप चांगली इनिंग पेश करतोय रोहित पाटील आणि आपण बघतोय की हा भावी खरं तर आगामी काळात खूप चांगला फलंदाज म्हणून भारतान टीमचा असेल. आपण बघतोय सध्याच्या घडीला डावखुरी हाताचा जयेश भोईर ज्यानं खूप चांगलं योगदान दिलंय पण तो जरी आपण बघतोय की अद्यापर्यंत बॅटिंगसाठी गेला नसला तरी या रोहित पाटीलनं कोणतीच कमी जाणवू दिली नाही. लगातार 6 चेंडूवरती 6 षटकार त्यानं ठोकलेत आणि तितकी चांगली साथ देतोय तो रोशन भोईर हा फलंदाज. रमेश भोईर खरं तर गोलंदाजी मार्कवरती लगातार 2 षटकारांचा मार त्याला बसतोय. 67 धावा आहेत धाव फलकावरती. स्लोवर वन केलं होतं. धीम्या गतीने चेंडू टाकला होता. स्ट्राईक. रोटेशन करण्याचा प्रयत्न. वाईट साठी रिव्ह्यूची मागणी. केली जाते. सॉफ्ट सिग्नल पंच. थर्ड अंपायर काय निर्णय असतील तो देतील. सिंगल तर प्राप्त केले. असं वाटलं होतं की प्रणय भोईरचा रेकॉर्ड कुठेतरी ब्रेक होईल कारण ताऱ्याच्या मैदानावरती 8 चेंडूवरती 8 षटकार वाशिवली टीमच्या विरोधात जीवन शिंदे आणि निखिल पाटील सारखे गोलंदाज होते. फेअर डिलिव्हरी असेल. बाईच्या साह्याने एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 68. 6 चेंडूवरती 6 षटकार आले होते. असं वाटलं ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता ना कुठेतरी प्रणय भोईरच्या रेकॉर्डला गवसणी घालेल पण तसं घडलं नाही. इथे थांबवलं. स्ट्राईक रोटेशन सुद्धा झाले आणि अखेर हा चेंडू निर्धाव आलाय तो रोहित पाटील साठी. मात्र एकदा बाईच्या साह्याने जरूर मिळते. एकूण धावसंख्या होती 68. इथे हा स्ट्रोक गरंगला चालला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 69. 69 धावा आहेत धाव फलकावरती. पहिलं सत्र या ठिकाणी सुरू आहे. शेवटचा षटक आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. फुलर लेन. पुन्हा एकदा गती कमी होती. अचूक टप्पा होता आणि अखेर विकेट प्राप्त केली जाते रोहित पाटीलची. पहिली विकेट गमावले तोपर्यंत रोहित पाटीलला आपलं काम अगदी चोख बजावलं होतं. तब्बल 43 धावांचं योगदान बातन टीम साठी दिलं आणि इथे मात्र अखेर तो बाद होतोय. पहिला हादरा दिलाय तो संजय 11 भातान या टीमला. धावसंख्या 69 असताना. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे. त्यांनाही आपण धन्यवाद देऊयात. पूर्णपणे 3 कॅमेऱ्यानिशी ते अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला कव्हर करतायत.
खूप चांगलं टेक्निशियन आपल्याला आजच्या दिवसात सुद्धा पाहायला मिळतं. ऑफिशियल पंच म्हणून अविनाश पारंगे सर असतील, नरेश म्हात्रे सर असतील, शंकर पारंगे सर असतील, यांची भूमिका आजच्या दिवसात या अंतिम दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्या ज्या वेळेला ही स्पर्धा असते ना त्या त्या वेळेला हाच पॅनल पंचांच्या माध्यमातून आपण बघतोय. कॉमेंटेटरही तेच असतात. याचा अर्थ असा की मी तर प्रत्येक पर्वात अगदी सगळ्यांना समान संधी देण्याचं काम या आसरेवाडीकरांनी केलंय. फुलर लेंथ खेचलाय, लॉंग ऑन सीमा पार. पहिलं सत्र गोड करणारा हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली 75. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 76 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल यंगस्टार पोइंजे या टीमला दुसऱ्या सत्रामध्ये. त्या अगोदर मी विनंती करतोय शिवप्रेमी खाणे आंबिवले आणि यंगस्टार नारपोली दोनही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी यावं. चला मॅच सुरू करा. चला फिल्डिंगसाठी जा भातान टीम फिल्डिंगसाठी जा. आणि रमेश भोईर आपण सुद्धा सलामीची जोडी पाठवायची आहे.
पारंगे सर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचंही आम्ही स्वागत स्मृती ट्रॉफी 2025च्या माध्यमातून करतोय. त्या दरम्यान कृष्णा गायकर सर यांचंही या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे, त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांनाही आम्ही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आज त्यांच्या गावचा संघ खेळतोय आणि त्यांना धावा बनवायचे 24 चेंडूवरती 76. चांगली मॅच होईल यात शंका नाही आहे, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या ठिकाणी. आपण बघतोय ती पोइंजे टीमकडे. या दरम्यान सन्माननीय नागेशजी ठोंबरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचंही स्मृती ट्रॉफी 2025च्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानावरती समीर भिंगारे आणि त्याच्या जोडीला दीपक भोईर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिले षटक टाकण्यासाठी रोहित पाटील सज्ज होतोय. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आणि मेन अंपायर अविनाश पारंगे सर इशारा करीत आहेत की वाईड बॉल. अतिरिक्तच्या मदतीनं पोइंजे टीमच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं झालं. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. मी सातत्यानं उल्लेख करत होतो की 24 मध्ये 70ही चेस होतील, पण कदाचित त्या 6 धावा कुठेतरी शेवटपर्यंत विचार करण्यास भाग पडतील, पण हे अंतर कव्हर करावं लागेल. त्या पद्धतीची बॅटिंग पेश करावी लागेल खरं तर समीर आणि साथी फलंदाज दीपकला. इथे हा स्ट्रोक निघालाय गली आणि थर्डमॅन मधून. चेंडू वाटचाल करेल डीप थर्डमॅन सीमा पार. 4 धावांकरिता समीर भिंगारेच्या धावसंख्येचं अकाउंट खुलं करणारा हा चौकार. चार धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 5. उलटी गिनती आता खरं तर सुरू होईल. शेवटचे आता 23 चेंडू बाकी. 71 धावसंख्येची गरज आहे. 23 चेंडू 71 धावसंख्येची गरज. 24 मध्ये 76चा पाठलाग करायचा होता. पहिला चेंडू वाईट बॉल आला, तदनंतर चौकार येतोय. खराब चेंडू. खूप चांगला स्ट्रोक सजवलाय. अगदी युक्तीने हा फटका लगावला, कारण अशा चेंडूवरती तुम्हाला ताकदीपेक्षा टायमिंग महत्वाचं असतं आणि ते जुलवलं. पुन्हा एकदा नशिबाचा पंजा येतोय आणि ही मॅच चांगली होईल हेच संकेत देतोय फलंदाज समीर भिंगारे. या 5 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 10 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटच्या आता 23 चेंडू तसेच बाकी असतील. धावा बनवायचे आहेत त्या मात्र 66. चांगली मॅच होईल यात बिलकुल शंका नाहीये, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या टीमकडे सातत्यानं दिसून आले आणि समीरकडे ती गुणवत्ता आहे. मोठमोठ्या स्पर्धेत नेहमीच त्यानं स्वतःला सिद्ध केलंय. दीपक भोईर सारखा चांगला फलंदाज जो नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे आणि त्याचा विचार करता हे आव्हान कठीण नसेल पोइंजे टीमला. इथे हा स्ट्रोक फ्री हिट होता, त्याचा फायदा उचलता आला नाही. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 10 या धावसंख्येवरती. 10 धावा आहेत धावफलकावरती. संजय 11 बातन आणि त्यांच्या विरोधात यंगस्टार पोइंजे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दुसरा दिवस पोइंजे संघाच्या विरोधात बातान संघ जो खेळतोय त्यांनी गाजवला होता आणि तिसरा दिवस गाजवला तो पोइंजे टीमनं. सरळ बॅटना फटका खेचला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिली मिडॉनमध्ये या चेंडूला अडवलं जातं. 1 धाव मात्र घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11. 11 धावा आहे धावफलकावरती. शेवटचे चेंडू बाकी असेल 21-65 धावसंख्येची गरज. एकवीस चेंडू 65ची आवश्यकता. दीपक भोईर येतो स्ट्रायकर एंडला. रोहित तयार आहे. रोहितचा हा चेंडू मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू पडल्यानंतर अगदी डीप मध्ये राहतोय. सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 11 या धावसंख्येवरती. बॅटची एज खरं तर होती. क्लिअर साऊंड आपण इथवर ऐकला होता, पण यष्टीरक्षकाकडून चूक होते. हा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला जातो आणि दीपक सारख्या फलंदाजाला जिवंतदान. याचा अर्थ या मॅच मध्ये कायम असेल तो पोइंजे संघ. या फलंदाजाकडे फार मोठी गुणवत्ता आहे जो या धावा चेस करू शकतो. इथे मात्र त्याला जीवनदान मिळत आहे. धावफलक स्थिरावेल 11 वरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 19-65 धावसंख्येची गरज आहे. पर षटकात तसं पाहायला गेलं तर 2-3 मोठे फटके या धावा कव्हर करून जातील. धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी होताना पाहायला मिळेल, पण जसजसे चेंडू निर्धाव येतील ना
तसतसं धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. शेवटचे 19 चेंडू 65 धावसंख्येची गरज. अजून एक डॉट बॉल येतोय, थांबवलाय. सुरुवात खराब होती. खरं तर सुरुवातीच्या एक चेंडूवरती तब्बल 10 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की सहज 20-25 धावांचा शोध या षटकात घेतला जाईल, पण गुड कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज रोहित पाटील या गोलंदाजाकडून. केवळ 5 चेंडूवरती त्यानं एकच धाव तदनंतर खर्च केली आणि थांबवलाय ते पॉईंट टीमला. आता इक्वेशन बदललंय, शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत. 65 धावसंख्येची गरज असेल. नारपोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी खाणे आंबिवली टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. शेवटचे आता 18 चेंडू 65 ची गरज आहे. अगदी अपेक्षेप्रमाणे सुरुवात मिळाली होती. तसं पाहायला गेलं तर पोयजे टीमसाठी असं वाटलं होतं की नशीब साथ देत आहे, कारण नशिबाचा एक पंजा आला होता. सुरुवातीला एक चौकार सुद्धा येताना आपण पाहिला होता. एक चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या, पण तदनंतर धावसंख्या रोखली ती रोहित पाटीलनं. बॅटिंगही चांगली केली, गोलंदाजी ती कमबॅक केलाय. आता परिस्थिती जर आपण पाहिली, शेवटचे 18 चेंडू 65 ची गरज. आदरणीय के जी गायकर सर यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. दोनही कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं, त्या ठिकाणी टॉस केला जाईल. कृष्णा गायकर सर यांना मी विनंती करीत आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचंय. आज आपण बघतोय की चौक विभागातील एक नामांकित स्पर्धा आणि क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये अगदी वेगवेगळे संघ नेहमीच ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत. जीवन 11चे पॅकर जीवन या नावाने कित्येक संघ ते मैदानावरती उतरत असतात. सचिन दादा बैलमारे त्यांचा आज वाढदिवस आणि त्यांना आपण वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून चौक असोसिएशनच्या वतीनं खऱ्या अर्थानं मनापासून शुभेच्छा देऊयात. नक्कीच दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचा, आनंदीचा आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून सचिनदादा बैलमारे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. साई समर्थ अजितदादा लबडे यांनी पुरस्कृत केलेला शिवप्रेमी खाणे आंबिवली संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात असेल तो यंगस्टार नारपोली. यानंतरची मॅच. रोशनचा हा चेंडू ऑफड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जीवनदान जरूर मिळालं होतं, पण इथे मात्र चूक होत नाहीये. यावेळेस झेल कॅरी केला जातो आणि पहिला धक्का दिलाय तो दीपक भोईरच्या रूपात यंगस्टार पोएंजे टीमला. आता शेवटचे 16 चेंडू बाकी असतील. 64 धावसंख्येची गरज. दीपक मैदानाच्या बाहेर येतोय, पण त्याचाच बंधू आता दत्ता मैदानावरती दाखल झालाय. खरं तर आपण बघतोय की हरिभाऊ भोईर हे त्यांचे पिताश्री आहेत आणि आज मला वाटतं ते 12वा खेळाडू, काय योगायोग आहे. त्यांचे दोनही सुपूत मैदानावरती खेळ करतायत आणि स्वतः त्यांचे पिताश्री 12वा खेळाडू म्हणून भूमिका बजावत असताना मी नक्कीच हरिभाऊ भोईर यांचंही मनापासून कौतुक करेन की त्यांचे दोन सुपुत्र आहेत, त्यांनी खूप चांगली कामगिरी अद्यापर्यंत केले या टेनिस क्रिकेटमध्ये. इथे स्ट्रोक क्षेत्ररक्षकाचा वेध घेणारा फटका, लगातारची दुसरी विकेट गमावले. याचा अर्थ या मॅच मध्ये आता बॅकफूट वरती ढकललं जात आहे ते यंगस्टार पोएंजे टीमला. शेवटचे आता 15 चेंडू बाकी असतील. 64 धावसंख्येची गरज. या दरम्यान साईराज सिक्युरिटीचे मालक नंदू झिंजोरे रसायनी यांच्या माध्यमातून आपण बघतोय की या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. लाडिवली टीमलाही त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर लाईव्ह या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचंही आपण स्वागत करूयात आणि नक्कीच त्यांनाही धन्यवाद असतील. साईराज सिक्युरिटीचे मालक नंदुशेठ झिंजोरे रसायनी लाडिवली, त्यांचंही आपण मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. या ठिकाणी ते आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. जे जे ग्रामस्थ आहेत लाडिवली गावातील त्यांचंही स्वागत. त्यांनाही आमची विनंती असेल की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. इथे स्ट्रोक कार्पेटच्या साह्याने जातो, गरंगलत चाललाय. लॉंग ऑन रिझनला या चेंडूला स्टॉप केलं जाईल. सिंगल डबल्सने अंतर कमी होईल असं वाटत नाही. मोठमोठे फटके मारावे लागतील कारण भरपूर धावा चेस करायचे आहेत आणि अशा वेळेला जर आपण पाहिलं शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 14. 63 धावसंख्येची गरज आहे.
पहिलं सत्र जर आपण पाहिलं सुरुवातीच्या 2 षटकात 41 धावा आल्या होत्या. खरं तर भातान टीमकडून तिसऱ्या षटकानंतर 55 पर्यंत पोहोचला होता आणि शेवटचं षटकही केवळ जवळजवळ 20 धावा त्या षटकात कुठल्या आणि 75 पर्यंत पोहोचला पहिल्या सत्राच्या अखेरीस. इथे षटकार येतोय. षटकाराच्या बरोबरीने धावा संख्या होते 19. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 13. 57 धावा संख्येची गरज. गणेश शेठ कदम टेनिस क्रिकेट विश्वातील यशस्वी पुरस्कार आणि आपण बघतोय सध्या त्याने आपला मोर्चा बोलवलाय तो बैलगाडा क्षेत्राकडे. कॉकटेल त्यांचा जो मित्र म्हणजे नंदी आहे तो सुद्धा अगदी सुपर फास्ट वेगानं पळतो आणि त्यांनी भरपूर नाव कमावलंय. गणेश शेठ कदम साहेब आपलंही स्वागत असेल. फुलर लेन वेग जास्त होता, भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर अलंकार भोईर या गोलंदाजाकडून डॉट बॉल आलाय. दुसरं षटक समाप्त होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावले 19 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 12 चेंडू 57 धावसंख्येची गरज. लाडिवली संघ सुपर 3 मध्ये पोहोचलाय. मला वाटतं बबुल राऊत आसरेवाडीचे जावई आहेत आणि चांगले संबंध आहेत पांडिना मैदानावरती. जर लाडिवलीचे ग्रामस्थ या ठिकाणी आले असतील तर त्यांनाही मी आयोजकांच्या वतीनं विनंती करीत आहे की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. राम राऊत या ठिकाणी आलेले आहेत, रमेश राऊत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांना इन्व्हाइट करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. गणेश शेठ पडवल त्याचबरोबरीने मनोज पवार. आज मला वाटतं पार्थ सावंत यांनी दांडी ठोकलेली तिकडे साहिल असतील कारण त्यांच्याही अस्मितेचा प्रश्न त्यांना हवा आहे तो या स्पर्धेचा चॅम्पियन संघ बनण्याची स्वप्न ते बघतायत. चांगल्या संख्येने गाडिवलीकर उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. जे जे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात ना या मैदानावरती त्यांचं पण स्वागत असेल. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 19. शेवटचे 12 चेंडू 57 ची गरज. मध्ये 57 बनवायचे. मिड विकेटला या चेंडूला अडवलं जाईल. चेंडूची फेक होणार तोपर्यंत एक धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 20 धावा आहेत त्या धावफलकावरती. इथे स्ट्रोक पुस्तकी फटक्याचा उपयोग केला जातोय. गॅपमध्ये हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमापार येतोय. हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 24. शेवटचे आता 10 चेंडू बाकी आहेत. 52 धावसंख्येची गरज आहे. अंतर भरपूर आहे. मोठमोठे फटके मारावे लागतील. खरं तर अगोदरच्या सत्रात सिंगल डबल्स फार कमी प्रमाणात आले. त्याहीपेक्षा निर्धाव पर्सेंटेज जे होते ते कमी प्रमाणात होते आणि फक्त चौकार षटकारांची बोलीभाषा रोहित पाटील आणि साथी फलंदाज रोशन भोईर यांनी केली आणि त्याच्या जोरावरती तब्बल 75 धावा धावफलकावरती लगावल्या आणि 76 धावा वाचवत असताना आता अंतर वाढलंय. ते तसं पाहायला गेलं तर पॉईंट जे या टीमसाठी. शेवटचे 10 चेंडू 52 ची गरज. इथे स्ट्रोक ऑन साईडला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. एक धाव तर कंप्लीट मिसफील्ड होते त्या ठिकाणी. एकेरीला परिवर्तित केलं जात आहे दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 26 धावा आहेत त्या धावफलकावरती. 26 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे 9 चेंडू 50 ची आवश्यकता. गरंगलात याचा अर्थ आता या मॅच मध्ये तसं पाहायला गेलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे ती संजय 11 भातान या टीमनं. सुरुवातीलाच आपण उल्लेख केला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये 60 65 70 पर्यंत रोखलं पाहिजे पण तसं घडलं नाही. धावा भरपूर झाल्या आणि धावांचा पाठलाग करताना जर निर्धाव चेंडू आले तर अंतर वाढतं आणि तेच घडलंय पोंजे टीमसाठी.
निर्धाव चेंडू आलाय. हा सामना जवळजवळ आता भातान टीमच्या बाजूनं गेलेला आहे. शेवटचे 6 चेंडू 49 धावसंख्येची गरज. यानंतरची मॅच टॉस जिंकलाय त्या मॅच मध्ये खाणे आंबिवली या टीमनं. जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि ही मॅच जशी संपन्न होईल ना त्यावरती आपण लगेचच अंमलबजावणी करायची. ज्या संघाची खरं तर धावसंख्या सुरुवातीच्या 2 मॅचेसमध्ये जास्त असेल तो संघ असेल थेट मेगा फायनलमध्ये. या मॅचमध्ये तर 75 झाल्यात भातान टीमच्या. पुढच्या मॅचमध्ये किती होतील यावरती लक्ष असेल आणि जर का तिथे धावा कमी झाल्या तर त्यातून जिंकणारा संघ लाडिवली टीमच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू 49 ची गरज. साहिल आलाय. बॅटची आतली कडा यष्टीरक्षकानं स्टॉप केलं या चेंडूला आणि शेवटचे आता 5 चेंडू बाकी आहेत. गरज असेल ती 49 धावसंख्येची. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. 5 चेंडू आता 48 ची गरज. इथे हा फटका हवे ते गॅप मध्ये पडतो. अगदी सेफली चेंडू लँड झाला पण तितकासा फरक पडत नाहीये भातान टीमला कारण सहज विजयाच्या दिशेने त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. 4 चेंडू बाकी 47 ची आवश्यकता आहे. एकतर्फी विजय या ठिकाणी प्राप्त करण्याच्या दिशेनं निघालाय तो संजय 11 भातान संघ. रुपेश ठाकूर भातान यांच्या माध्यमातून 6 चेंडूवरती 6 षटकार जे रोहितने लगावले त्यासाठी 501 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. ऑनलाईन ते कॅश प्राईज रोहित पाटील तुम्हाला मिळेल. धन्यवाद रुपेश ठाकूर, तुमचंही स्वागत असेल. 2 चेंडू 45 ची आवश्यकता. खूप चांगला खेळला खरं तर तिसऱ्या दिवसामध्ये यंगस्टार पोइंजे संघ. या मॅचमध्ये टॉस जिंकत पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतला ना तोच कुठेतरी चुकला कारण सकाळच्या सत्रात धावा भरपूर होतात. पहिल्यांदा फ्रेश माइंडनं बॅटिंग झाली असती, धावाही असते आणि दडपण नसतं. पण इथे मात्र आपण बघतो की धावांचा पाठलाग करताना सातत्यानं तुम्हाला विकेट्स राखून धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागतो. अखेर या ठिकाणी थांबावं लागतं या स्पर्धेत. खरं तर यंगस्टार पोइंजे टीमला पण खूप चांगला खेळ राहिला. तुमचंही आम्ही अभिनंदन करतो आणि अभिनंदन असेल ते संजय 11 भातान टीमचं ज्यांनी ही लढत जिंकले. ते पोहोचलेत आता सुपर 3 मध्ये. यानंतरच्या मॅच नंतर आपल्याला स्पष्ट होईल की मेगा फायनल मध्ये कोणता संघ खेळ करेल. रोहित पाटील ठरतोय. प्लेयर ऑफ द मॅच. 43 धावांची इनिंग त्यानं पेश केली आणि पहिला षटक टाकताना 11 धावा खर्च केल्या. रोहित पाटील ठरला प्लेयर ऑफ द मॅच. रोहित पाटील तुम्हाला ऑनलाईन 500 आलेले आहेत रुपेश ठाकूर यांच्याकडून आणि प्लेयर ऑफ द मॅच ही ट्रॉफी देण्यासाठी